श्री स्वामी समर्थ. रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी मौनी अमावस्या आहे. प्रामुख्याने ही अमावस्या सर्वसाधारण नसून आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त करून देणारी आहे, तसेच अनेक प्रकारे लाभाची ठरणार आहे. पौराणिक कथेनुसार असं सांगितलेलं आहे, कांचीपुरीमध्ये देवस्वामी नावाचे एक ब्राह्मण होते आणि त्यांची एक कन्या होती. तिचे नाव होते गुणवती. गुणवतीच्या जन्मकुंडलीमध्ये वैधव्य योगाचा दोष आहे असे एका महान ज्योतिषकारांनी सांगितले होते. कालांतराने तिचा विवाह झाला आणि सप्तपदी होताच तिच्या पतीचा वेळेपूर्वीच मृत्यू झाला. मग आता काय करावे म्हणून त्या ज्योतिषकारांना यांनी प्रश्न केल्यानंतर दुसऱ्या दिवशी होती मौनी अमावस्या. ज्योतिषकारांनी असे सांगितले, मौनी अमावस्येच्या दिवशी तू भगवान श्री विष्णूंचे पूजन कर, पिंपळाच्या वृक्षाला 108 परिक्रमा कर, नक्कीच तुझ्या पतीचा अपमृत्यूचा दोष निवारण होऊन तो पुनर्जीवित होईल. त्यामुळे गुणवतीने तसेच केले. मौनी अमावस्येच्या दिवशी पूर्ण दिवसभर मौन व्रत ठेवून पिंपळाच्या वृक्षासमोर श्री हरिनारायण भगवान विष्णूंचे पूजन केले. तिथे 108 प्रदक्षिणा घेतल्या आणि भगवान विष्णूंची प्रार्थना केली. भगवान विष्णूंच्या कृपाशीर्वादाने तिचा पती पुनर्जीवित झाला आणि त्यांचा संसार अत्यंत सुखाने झाला. तसेच मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्या पूजनाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 18 जानेवारी रोजी आपण सकाळी स्नान करून पिंपळाच्या वृक्षाची पूजा करावी. पिंपळाच्या वृक्षाला पाणी घालावं, दूध अर्पण करावं, भगवान श्री हरिनारायण विष्णूंच्या नावाने तिथे पूजन करावं, एक तुपाचा दिवा लावावा, शक्य असेल तर 108 प्रदक्षिणा घ्याव्यात आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि भगवान विष्णूंची यथाशक्ती मनोभावाने प्रार्थना करावी. तसेच शंकरांच्या पूजनाला अनन्यसाधारण असे महत्व आहे, म्हणून शंकरांच्या मंदिरामध्ये जावे, मौन व्रत ठेवून त्यांचे पण पूजन करावे, दूध पाणी अर्पण करावे, तुपाचा दिवा लावावा, 108 वेळा जप करावा आणि आपल्या पूर्ण कुटुंबियांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, तसेच अपमृत्यूचा दोष निवारण व्हावा अशी प्रार्थना करावी. मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर आणि भगवान श्री विष्णू यांचे आपण पूजन केले तर दीर्घायुष्य प्राप्त होते आणि आपल्या अखंड पूर्ण कुटुंबाचे रक्षण होते. श्री स्वामी